नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई नाव वाचतायत परत मिसेस सीमा समीर किल्लेदार. सीमा, आपण हे शान आपण फ्रेम करून लावूया असं कौतुक करतायत, पण हे तुझ्याकडून कुठून आलं? पण हे तुम्ही सांगितलं नाहीत ना तरी गोष्टी माझ्यापर्यंत पोचतात बरं का, असं आई एकदम म्हणतात बरं का. आणि सीमा आणि समीर एकमेकांकडे बघायला लागतात आणि मग आई म्हणतात मला ना सानूने सांगितलं, आणि मग सगळे हसायला लागतात. मग आई सीमा म्हणते सानू पण ना मी ऑफिसमधून आले ना की माझी बॅग चेक करत असते ती, असं म्हणून सीमा म्हणते. मग आई म्हणतात अगं मग किती छान झालं, बरं झालं तिने सांगितलं म्हणून, नाहीतर मला कसं कळलं असतं सांग. इतकी छान अभिमानाची गोष्ट खरं तर याने सांगायला पाहिजे असं म्हणून समीरकडे बघतात आणि काय रे असं म्हणून विचारतात. नवऱ्याने करायचं असतं कौतुक बायकोचं, ती स्वतः सांगेल का स्वतःच्या तोंडाने, असं म्हणून आई समीरला ओरडतात बरं का. आता मग समीर म्हणतो बरं विषय सीमाच्या अचिव्हमेंट्स आहेत की नाही, मग त्याचं सेलिब्रेशन होऊ दे, माझा कौतुक समारंभ तू कधीही करू शकतेस नाही का, असं म्हणून चालतात. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काय 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 सीमाचा सत्कार, आणि मला कसं कोणी सांगितलं नाही असं म्हणून बाबा विचारतात. आणि ही मंडळी जमली का तरी कधी असं म्हणून विचारतात, कारण सुमन आणि आलेले असतात. मग तोपर्यंत आई सुमन म्हणते की म्हणजे काय, तुमच्या सुनेचं कौतुक करायला आम्ही सगळे आलेलो आहोत इथे, शुभाने बोलवून घेतलं आहे आम्हाला असं म्हणून सांगतात. आणि मग बाबा म्हणतात हो पण तिनं केलं आहे काय तिनं असं. मग त्याच्यानंतर आई देतात आणि सर्टिफिकेट दाखवतात. ते हे बघा ना आपल्या सीमाला ना त्याच्या ऑफिसमध्ये ना सगळ्यांमधून एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर म्हणून निवडलं आहे बरं का, असं म्हणून सर्टिफिकेट देतात. आणि मग बाबा पण कौतुक करतात, अरे वा. मग आई म्हणतात पुढे तिच्या अरे सुभानचा फोन आला होता मला, तिच्या बचत गटातल्या बायका आहेत ना त्या चिवडा लाडू वगैरे फराळाचं करतात, दिवाळीला वगैरे देतात असं. आणि मग बोलतात ती विचारत होती की मकाच्या लग्नासाठी काही ऑर्डर द्यायची का म्हणून. बोलता बोलता मी तिला सांगितलं की ती लगेच या सगळ्यांना घेऊन आली आहे बघा सीमाचं अभिनंदन करायला, असं म्हणून आता आई सांगते पुढे. आणि इकडे सीमाचं तोंड बघा कसं कसं होतंय. मग त्याच्यानंतर आई परत म्हणतात खरं तर ना याने सांगायला पाहिजे होतं, काय रे आपल्या माणसाचं कौतुक आपणच करायचं तर नाही कुणी करायचं, असं म्हणून परत समीरला ओरडतात. मग बाबा तेवढ्यात म्हणतात हो पण बायकोचं पण नक्कीच करावं लागतं बाबा, असं म्हणून चिडवतात. आणि मग आई म्हणतात अहो काय हे, असं म्हणून असायला लागतात बरं का. आणि मग आई पुढे म्हणतात सीमा अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे बरं का तुझी. मग अशी सीमा गालात हसते. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात तुझं आणि समीरचं यश यातच आमचा आनंद आहे हो की नाही, आणि तू घराची सानूची अजिबात काळजी करू नकोस, मी खमकी आहे या दोघांची काळजी करायला, असं म्हणून आई सांगतात. आणि तेवढ्यात बाबांना आठवतंय की बाबांनी भाऊंना सांगितलं होतं बोरथळला जायचं, मी येऊन राहतो आणि मकरंचं लग्न झालं की आम्ही येणार, म्हणून बाबा आपल्या तंद्रीतच आहेत. कारण आई विचारतात बाबांना बरोबर आहे ना, मी बरोबर सांगते ना असं म्हणून, पण बाबांचं लक्ष नाही आहे. मग आई परत म्हणतात तू कामाकडे लक्ष दे, तू करिअरकडे लक्ष दे, सगळं व्यवस्थित कर. मग त्याच्यात सुमन म्हणते सीमा असे सासू सासरे लागायला भाग्य लागतं बरं का बाळा, असं म्हणून मग सगळे हसतात बरं का इथे. मग सीमासुद्धा हो म्हणते. आणि मग तेवढ्यातनं समीर इथे सीमाला खुणावतो, पण त्याच्या आधी अहो बरोबर बोलते ना मी, असं म्हणून आई विचारत असतात बाबांना, पण बाबा आपल्याच तंद्रीत आहेत. अहो म्हणून परत इथे आई हाका मारतात. आणि मग बाबा हो कुठे हरवलात, नाही काही नाही असं नाही म्हणून बाबा म्हणतात. आणि मग अभिनंदन असं म्हणतात सीमा, अभिनंदन, थँक्यू बाबा. आणि खरं सांगू आई घर सांभाळतात ना म्हणून मग मला ऑफिसमध्ये वेळ देऊ शकते, असं म्हणून ती परत आईंचं कौतुक करते बरं का. आणि इकडे समीर खुणावतो परत सीमा पाया पड असं म्हणून, मग त्याच्यानंतर तोंड वाकडं करते आणि हो म्हणून पाया पडते बरं का आईंच्या बाबांच्या. डिरेक्टरला अजून एक सूचना, त्या सुमनला पण नमस्कार करायला चालला असता केला असतानंतर, मोठ्याच आहेत ना सगळ्या, पण असो तिने आईबाबांना नमस्कार केला. आणि मग आई म्हणतात बरं चला आता सीमासाठी काहीतरी बेत करायचं आहे मला, सगळं तिच्या आवडीचं, आता तुम्ही आलायत ना सगळं जेवणच जा. मग सुमन म्हणते अगं नाही गं जेवण कुठलं थांबतोय, यांना ऑर्डर्स आहेत. मग त्याच्यानंतर बाबा पण म्हणतात थोडंसं तरी खाऊन जा, थांबा असं म्हणून सांगतात बरं का. आणि समीर इकडे सीमाला ना खुणावत असतो आणि तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो बघितलंस तुझं कौतुक कुणाला किती आहे हे तुला आता बघितलंस का तू, असं म्हणून हळूच विचारतो. आता काय म्हणणं आहे तुझं, असं म्हणून समीर विचारतो. खरं सीमा ना बघू काय करते ते,
तर सगळे कौतुक करत म्हणजे म्हणत असतात की गोड तरी खाऊन जा वगैरे त्या बायकांना, पण त्या थांबत नाहीत, त्या निघून जातात, त्यांना कामं असतात म्हणून. आणि त्या गेल्यानंतर सीमा तो आणलेला बुकेनं अक्षरशः टेबलवर इथे आपटते, समीरकडे रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते. काय बाई आहे ही ना, खरंच इतकं कौतुक सुनेचं होतंय म्हटलं जरा तर हिला आनंद वाटायला पाहिजे ना, तर नाही. तर इकडे बघूया मकरंद काय करतोय ते. तर मकरंद स्वीटीला घेऊन आतमध्ये येतोय आणि म्हणते आजा 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 बस इकडे पहिले. आणि आता तो असा सांगतो, क्या हुआ है तुम्हें आज, क्या हुआ है, अरे स्वीटू तुला कळलं ना, तू अशी खुश होशील बघ, असं म्हणून तो सांगतो. अच्छा तुम्हारे म्हणजे तुझी नई जॉब, येस मॅडम, पहिले 6 महिने इथे काम करावं लागेल और उसके बाद सीधा ऑस्ट्रेलिया ऑफिस. मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते मी तुम्हारे जॉब मिलने की बात से ना बहुत खुश हूँ, लेकिन ये ऑस्ट्रेलिया जाना ज़रूरी है क्या. मग त्याच्यानंतर मग म्हणतो जरुरी म्हणजे, अगं आपलं बोलणं झालं होतं ना स्वीटू की आपल्याला फार दिवस इथं नाही राहायचं आहे, कुठेतरी लांब जायचं आहे आणि ऑस्ट्रेलिया इज अ परफेक्ट अपॉर्च्युनिटी. मग स्वीटी म्हणते ये घर आई बाबा ये सब कुछ छोडकर मन नाही कर रहा. अगं स्वीटू तिकडे आपलं दोघांचं स्वतंत्र घर असेल, कळतंय का तुला, फक्त तू आणि मी त्या घरात. यू नॉट एक्सायटेड, नहीं 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 मैं बहुत एक्साइटेड हूँ, असं म्हणून ती परत म्हणते मैं बहुत खुश हूँ तुम्हारे लिए बाय बात, असं म्हणून येस असं म्हणून मकरंद म्हणत असतो एव्हरीथिंग इज सॉर्टेड नाव असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते चलो 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 सबको एक खुशखबर बता कर आते है, चलो 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 असं म्हणून स्वीटी जाते. मग मकरंद म्हणतो लगेच काय निघालीस तू, काय झालं, बताना नाही आहे सबको. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो थांब जरा, ऑफर लेटर येऊ दे, आधीच सगळ्यांना सांगून उगाच कोणाची नजर नको लागायला, असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते नजर, कमाल करतोयस तू मकरंद, अपनों की भी कभी नजर लगती है, असं म्हणून म्हणतो अरे आई बहुत खुश होगी चलो. मग त्याच्यानंतर काय चलो यार, हे बघ मला मान्य आहे घरच्यांची अशी नजर वगैरे लागत नाही, पण आता हे बघ तुला आई बाबा माहिती आहेत ना, उनका क्या, अरे माझं कौतुक म्हणून अख्ख्या कॉलनीला सांगत सुटतील सगळीकडे. आणि मग अजून कशात म्हणजे ठोस घडायच्या आधी कशाला सगळीकडे बोभाटा, बोभाटा मतलब क्या, अरे आता तुला बोभाटा म्हणजे कसं सांगू, सगळीकडे मतलब वो सबको ऐसे क्या शब्द आहे डिंडोरा पिटना. हां मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते की हां ठीक आहे. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो हे बघ माझं म्हणणं आहे की एकदा ऑफर लेटर हातात आलं की मग सगळ्यांना सांगायचंच आहे स्वीटू, पण तोपर्यंत आत्ता माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, आत्तापुरतं हा आनंद आपल्या दोघांतच असू दे ना, असं म्हणून तो एकदम तिला जवळ घेतो. उसमें भी तो मजा आहे ना, असं म्हणून दोघं खुशीत आहेत. चला बरं झालं या मकरंदला एकदा जॉब लागला. आणि मग त्याच्यानंतर हम दोनों पर और हमारी खुशियों पर किसी की नजर ना लगे, असं म्हणून मकरंद म्हणतो. आणि छान असं दोघं एकमेकांच्या जवळ उभे आहेत, मिठीत घेतो मकरंद स्वीटीला आणि दोघं सेलिब्रेट करतायत, आनंद झालेला आहे जॉब मिळाल्याचा. तर इकडे बघा प्रेक्षकांनो काय काय होतंय ते. तर सीमाला बसवलंय आणि इकडे आई तिची दृष्ट काढतायत, इडापिडा टळो आणि माझ्या सुनेला कुणाची दृष्ट न लागो असं म्हणून. तोपर्यंत सानू पण म्हणते आजी मला पण असं कर म्हणून. मग त्याच्यानंतर आजी म्हणते तू बस बस तुला पण करूया, तुझी पण दृष्ट काढूया, मी आलेच मीठ मोहरी घेऊन, असं म्हणून आई परत आत जातात. मग सानूचे लाड करतात, सानूला बसवतात सीमाच्या मांडीवर बसा. मग परत आई आत नेतात, म्हणतात आता सानूची दृष्ट काढूया, इडापिडा टळो आमच्या मंगळ जळो आमच्या सानूला कुणाची दृष्ट लागू न लागो, असं म्हणून इथे दृष्ट काढते सानूची पण. खरंच सुनेची दृष्ट काढताय ते जरा म्हणजे बघून छान वाटलं हां. त्याच्यानंतर सीमाचं परत कौतुक केलं जातं. स्वीटी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स भाभी, मकरंद पण म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून. आणि मग त्याच्यात आई म्हणतात चला आता मस्तपैकी जेवायचं आहे सानू, आणि आज तुझ्या आईच्या आवडीचं ना सगळं खूप केलं आहे, काय माहिती आहे का, कारण तुझी आई फर्स्ट आली म्हणून, असं म्हणून इथे कौतुक केलं जातं. मग सानू म्हणते ओ मी पण फर्स्ट येणार, वा. मग त्याच्यानंतर सगळे सानूचं कौतुक करतात. मग आई म्हणतात तू फर्स्ट येणार पण त्यासाठी ना तुझ्या आईसारखा ना खूप छान अभ्यास करायचा हां, असं म्हणून सांगतात. करणार ना अभ्यास, सानू म्हणते हो करणार, छान मुलगी आमची, चला 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 सगळे जेवायला चला, असं म्हणून आता सगळे जेवायला गेलेले आहेत. सीमाच्या तोंडावर उसणं हसू आहे बरं का, काय दाखवली आहे ही सीमा, एवढं छान सगळं कौतुक केलं जातं आहे. रिअल लाईफमध्ये असं कौतुक फार कमी ठिकाणी बघायला मिळतं असं मला वाटतं, पण बघूया पुढे काय काय होतंय ते. सगळे आता जेवायला गेलेत, सीमाचं तोंड पडलेलंच आहे.
आणि आता जेवून झाल्यानंतर समीर तिच्याकडे बघतोय सीमाकडे. सीमा म्हणते काय बघतोयस? मग समीर म्हणतो तुला. आणि मग त्याच्यानंतर कौतुक बघतोय माझ्या बायकोचं. मग सीमाचं तोंड वापरलेलंच आहे. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो ऑफिसमध्ये तू जितकं छान काम करतेस ना, यू डिझर्व दिस अवॉर्ड्स असं म्हणतोय. प्राऊड ऑफ यू असं म्हणून सांगतो. सीमा उठून चाललेली असते. मग तोपर्यंत समीर तिला तवर सांभाळतो, म्हणजे थांबवतो आणि म्हणतो बाहेर सगळ्यांनी कौतुक केलंय तुझं, आता मी तुझं कौतुक कसं करू? बाहेर मला तुझं विशेष कौतुक करता नाही आलं, म्हणून आता मला ते करायचं आहे, करू का कौतुक असं म्हणून तिच्याजवळ जातो. पण त्यालासुद्धा सीमा झिडकारत असते आणि मग म्हणतो असं काय, करू दे की कौतुक जरा असं म्हणून परत तो जवळ जातो. पण समीरला ती ढकलते आणि म्हणते समीर तू जरा आतीच करतोय असं म्हणतात. मग बरोबर आहे बाबा, काय बाहेर लोकांनी एवढं छान कौतुक केलंय चांगलं, की आता तुला नवऱ्याचं कौतुक करतोय ते त्याला व्हॅल्यूच कुठे राहिले नाही का? आईने तर पार मखरात बसवायचंच ठेवलं होतं, एवढं कौतुक आई माझं पण करत नाही बरं का असं म्हणून समीर सांगतो. आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई जरा आतीच करतात मग त्याच्यानंतर समीर म्हणतो प्रेमळच आहे. आणि मग त्याच्यानंतर सीमा एकदम म्हणते मला गुदमरायला होतं. आणि मग समीर तिच्याजवळ येतो आणि म्हणतो म्हणजे कौतुक करण्याबरोबर जाऊ नकोस त्यांच्या, एवढं सरळ काम नाही आहे हे. मग समीर म्हणतो काय बोलतेस तू? मग त्याच्यानंतर आई सीमा म्हणते प्रेशर टॅक्टिक्स आहेत त्यांच्या, चांगुलपणाचा दिखावा करायचा आणि सगळ्यांना बरोबर कंट्रोलमध्ये ठेवायचं. म्हणजे? मग सीमा म्हणते बाहेर काय बोलल्या ते ऐकलं नाहीस तू? काय? तू ऑफिसकडे लक्ष दे, घराची काळजी करू नकोस, मी आहे ना, घर आणि सानूकडे दोन्हीकडे बघते, हे असं आईने म्हटलंय. मग चांगलंय की हे. मग समीर अरे कसं कळत नाही तुला? मग आता समीर म्हणतो काय कळत नाही? मग पण त्यांचा मेसेज ना मला बरोबर कळलाय. मग त्याच्यात तर कुठला मेसेज? त्यांना असं म्हणायचं होतं की घर आणि सानूला सांभाळायला त्या आहेत म्हणून मला हे यश मिळवता आलंय, आणि करिअरमध्ये पुढे जायचं असेल ना तर मला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे असं त्यांना म्हणायचं होतं. मग त्याच्यानंतर असं समीर एकदम बघायला लागतो बरं का असं कधी आई म्हणाली. आणि इकडे आई आता किचनमधली आवरावर करतायत, तर बाबा आलेत किचनमध्ये आणि म्हणतात आज जेवण जरा जास्तच झालं ग असं म्हणतात. शिऱ्यात जरा तूप सडळ हातानेच घातलं होतंस. मग आई म्हणतात अहो सीमासाठी म्हणून, एवढी डाएटच्या नावाखाली ही पोरगी तेल आणि तुपाचा हात पण लावत नाही, खात पण नाही ही मुलगी, पण तिला ना साजूक तुपातला गोड शिरा ना जाम आवडतो म्हणून मुद्दाम केला. थोडंसं तेला तुपाचं जायला हवं पोटात तर चांगलं असतं तब्येतीसाठी. बरोबर आहे, म्हणजे तिचं कौतुक केलंस ते योग्यच केलंस तू, पण तिला सडळ हाताने आणि आम्हाला आखडता हात. पुन्हा एकदा शिरा वाढ म्हटलं तर तू वाढला नाहीस, दुर्लक्ष केलंस. तिचं वय काय, तुमचं वय काय? दिवसभर राबत असते ती ऑफिसमध्ये मुलगी, घरी आल्यावर मला जमेल तशी मदत तरी करत असते असं म्हणतात. तर बाबा 2 मिनटं बघतात आणि मग आई म्हणतात तुम्ही रोज मॉर्निंग वॉकला जा, भरपूर वॉक घ्या, मग रोज तुम्हाला मी शिरा करून वाढते की नाही बघा. मग बाबा म्हणतो तू चल वॉकला, मी रोज जातो की नाही बघ मग वॉकला. मग आई म्हणतात आता मी तुम्हाला सांगते तर तुम्ही मला उलट सांगताय, तुम्हाला माहिती आहे का घरात माझा किती वॉक होतोय ते? बाबा म्हणतात हो माहिती आहे. अरे हां, त्याविषयीच बोलायचं होतं मला तुझ्याशी. मग आता सस्पेन्स आहे बरं का. मग बाबा म्हणतात तू सीमाला काय म्हणालीस ग, तू ऑफिसकडे लक्ष दे, मी सगळं घरातलं बघेन. अहो मग बरोबर आहे ना माझं असं म्हणून आई म्हणतात. आणि मग बाबा म्हणतात अगं पण तुझ्या लक्षात आहे ना काय आपलं ठरलंय, मक्याचं लग्न झालं की आपण बोरथळला जायचंय ते. आता आईंच्या चेहऱ्यावर असं टेन्शन आलेलं आहे. अगं काय ग म्हणून बाबा म्हणतात तोपर्यंत बेल वाजते. अगं बाई आता एवढ्या रात्रीचं कोण आलं म्हणून आई विषय बदलून इकडे दार उघडायला बाहेर येतात बरं का. आणि बाबा तिथे विचारातच आहेत. आई हळूहळू असं इकडे बाहेर सरकतायत आणि बघूया कोण आलंय बाहेर, कारण रात्रीचं कोण आलंय म्हणून जरा टेन्शनच आहे बरं का. तर इकडे समीर सांगतोय सीमाला तू आता काहीही बोलतेयस, तू ना एक काम कर ना, तू मला खरंच वाटतंय तू ना हा जॉब सोड म्हणतो तो डायरेक्ट. आणि मग तू रायटर काय आहे ना, एवढी अफाट कल्पनाशक्ती आहे ना तुझ्याकडे, तू शून्यातून विश्व निर्माण करू शकतेस ग, खूप कमवशील तू पैसे असं म्हणून तो सांगतो. काय कुठला मेसेज हिडन, काय चाललंय का म्हणून, म्हणजे माझी आई असं वागेल, तू म्हणजे असं का असं म्हणेल, का ते असा विचार करेल असं समीर म्हणतोय. तर त्याच्यावर सीमाचं उत्तर तयार आहे. सीमा म्हणते तू विचार कर ना, मग सानू आणि घराविषयी बोलायची बाहेर काय गरज होती? मग काय सांगू मी? 1 मिनिट मला खरं सांग हां, मी कटकट करते म्हणून माझं सर्टिफिकेट तूच नाही नेऊन दाखवलंस? मी दाखवलं? हो तूच दाखवलंच असशील, सांगितलं असशील करायचं कौतुक म्हणजे तोंड बंद होईल म्हणून.
अगं तू ना आता तू समीर बोलूच शकत नाही याच्या पुढे. हे बघ म्हणतो आपण ना पुरे आपण ना आता काहीच म्हणजे तो निघून जात असतो तोपर्यंत सीमा धरते आणि म्हणते समीर मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणून समीर ओरडतो आणि सानूकडे बघतो ती झोपली आहे. आणि आता या क्षणी ना तर मला अजिबातच या विषयावर अजिबातच बोलूया नको असं म्हणतो आणि तो बाहेर जायला निघतो आणि सीमा समीर असं म्हणते आणि तोपर्यंत तिकडे ती थांबते बरं का. सीमाने सगळ्या प्रसंगाची वाट लावून टाकलेली आहे ना अक्षरशः. कशा बायका असतात ना एक आणि ही सून तर ना खरंच अवघड यायचं. काय बोलायची एवढं सगळं गरज होती. तिचं कौतुक चाललंय आणि हिचं बघा काहीतरी वेगळंच चाललंय. तुम्हाला आवडलं नाही ना ते कमेंटमध्ये सांगा बरं का. तर आता बघूया प्रेक्षकांनो, आई बाहेर आल्या आहेत. हळूच इकडे दरवाजा उघडतायत आणि बाहेरनं बाबा हाक मारतायत शुभा म्हणून, कारण आईंचा काहीच आवाज नाही आहे. दार उघडल्यानंतर आईंच्या चेहऱ्यावर जरा कमी आश्चर्य, आनंद असं जरा मिक्स भाव दिसत आहेत बरं का. आणि त्या पण एकदम असं धक्का बसलाय त्यांना बाहेर दार उघडल्यानंतर बघून. कोण आलं असेल तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की कोण आलंय? तर इथे प्रेक्षकांनो बघा हा आई कशा हाक मारतात आणि बघा कोण आलंय ते. अहो प्रभाताई असं म्हणून ती ओरडते शुभा. आणि बाहेर बघितलं तर बाहेर इथे दारामध्ये ना तिची ताई, मुलगी म्हणजे बहीण आलेली असते. त्यामुळे प्रभाताई असं म्हणून ती हसते आणि मग सगळ्यांना इकडे आत घ्यायचं. तर शमिका अहो अरे माधवराव असं म्हणून सगळे बाहेर येतात. माधवराव प्रभाताई असं म्हणतात आणि तोपर्यंत इकडे शमुकी काय आणि मग शमिका जोरात येते मावशी असं म्हणून मिठी मारते मावशीला आणि छान असं भेटते बरं का. 2 मिनिटात वातावरण चेंज होतं बरं का. कशी आहेस तू, तुम्ही सगळे आलात ना? आता बरी आहे मी एकदम. आता सगळ्यांना इथे आत घेतलं असतं. काय ताई काही कळवलं नाहीस काय नाहीस, अगं बोलत काय बसलीस, आगी आत येऊ दे त्यांना असं म्हणून आतमध्ये घेतलं जातं बरं का. आणि आता घर जरा भरल्यासारखं वाटतंय. आई प्रभाताई आलेली आहे इकडे आणि सगळे घरातले आलेले आहेत. शमिका, माधवराव सगळे आलेले आहेत. पाणी वगैरे दिलं जातं आणि मग खूप मोठं सरप्राईज दिलंस ना तू प्रभाताई. प्रवास कसा झालाय तुमचा? मस्त छान झालाय, काही त्रास नाही झाला ना कुठे? घे ग शमू, हे घे पाणी घे. आणि मग असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना पाणी वगैरे दिलं जातं. आणि काय हे हिचे केस असं म्हणून केसांकडे बघितलं जातं. आता काय बोलायचं आजकालच्या मुलींना. पण शमू म्हणते मावशी छान दिसतंय की नाही? तिला काही छान दिसतं असं म्हणून मावशी म्हणते. आणि तोपर्यंत मग आता सगळे इथे बोलतायत. तोपर्यंत कसं चाललंय रिटायर लाईफ असं म्हणून बाबांना विचारलं जातं. सगळं ओके आहे ना? अरे एकदम फर्स्ट क्लास. रोज सकाळी वेळेची शर्यत चालायची ती आता संपली असं म्हणून म्हणतात बरं का. आणि सगळे ते असतात. बाकी तुम्ही कसे आहात असं म्हणून चौकशी केली जाते. मी मस्त. काय मग आमची अमेरिकन मेहुणी असं म्हणून. मग त्याच्यानंतर काय भाऊजी झाली त्याला 25 वर्ष होऊन गेली बरं का. आता अमेरिका नुसती आमच्या मनातच असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हिच्या मनात आहे असं म्हणून ते सांगतात बरं का. तरीच म्हटलं अजून कसे बोलले नाहीत असं म्हणून इकडे हसतात. काय मग मिसेस किल्लेदार कशा आहात तुम्ही? कशी दिसतेय मी? मज्जेत दिसते की नाही? एकदम असं म्हणतात बरं का. आणि मग आता तुम्ही सगळे आलात ना, आता हे लग्नघर असल्यासारखं वाटतंय बरं का असं म्हणून सांगतात बरं का. आणि मग येस असं म्हणतात. काय गं ताई सांगायचं ना येण्याआधी. अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नाही असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर मोठं सरप्राईज दिलंस बरं का असं म्हणतात. पण खूप छान सरप्राईज दिलेस हा. सरप्राईजच्या नावाखाली यशवंतराव किती पॅकिंगला वेळ घेतला तुम्हाला माहिती नाही आहे ही नाही असं म्हणतात. आणि सगळे हसायला लागतात बरं का. आणि मग इकडे म्हणतात तरी म्हटलं अजून कशी बोललीच नाही प्रभाताई म्हणते. आणि प्रभाताईनं असं म्हटल्यानंतर इकडे माधवराव म्हणतात अगं मी कशाला बोलायला हो, शुभा तुला लहानपणापासून ओळखते. काय ग तिला सगळं माहिती आहे असं म्हणतात. आणि परत सगळे इथे हसायला लागतात बरं का. काय आहे भाऊजी मी नाही माझ्या ताईबद्दल काही बोलणार असं म्हणून आई म्हणतात इथे. आणि मग असू दे हो. आणि मग ना पर्स वगैरे काढून ठेवते आणि मग इशी जवळ येते. मला माझ्या बहिणीला डोळे भरून बघू दे असं म्हणून दोघी एकमेकींना बघतात बरं का. आणि शमिका त्यांना बघते आणि इकडे मागे जाऊन बसते. छान असं दोघी बहिणी एकमेकींना बघतायत. मला हा सीन बघून ना माझ्या बहिणीची आठवण आली हा. किती असं छान प्रेमाने बघतात दोघी जणी बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर. आणि कशी आहेस ग शुभा असं म्हणून विचारते बरं का. आणि मग आई म्हणतात आता तू आलीस ना, आता मला काही टेन्शन नाही आहे. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलंय आता.
मी आता एकदम ठीक आहे असं म्हणते. म्हणजे मला बरं वाटतं, ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं असं म्हणून मिठी मारतात बरं का एकमेकींना. आणि त्या दोघींचा हा बहिणी मिलाप सगळेजण आनंदाने तिकडे बघतायत, हसतायत आणि इकडे छान वाटतंय मला. पण तुम्हाला तुमच्या बहिणीची आठवण आली ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. थँक्यू म्हणते. मग मावशी म्हणते थँक्यू काय, तू मक्याचं लग्न काढलंयस आणि आम्ही येणार नाही लग्नाला बघ, म्हणजे माझ्याकडे यायला तुला कारणं लागतात का गं असं म्हणून नाही परत विचारतात. मी तुझ्या लग्नानंतर तू आज येतेस माझ्या घरी, ताई खरंच सांगते हा, तुझ्या बहिणीपेक्षा ना तुझ्या भाच्यांवरच प्रेम जास्ती आहे असं म्हणून आई चिडवतात बरं का. हो का, मी तुला इतक्या बडोद्याला बोलवलं होतं, तू आलीस एकदा तरी असं म्हणून परत विचारतात. नाही गो, घरात खूप कामं असतात ना गं. मग त्याच्यानंतर म्हणजे प्रभाते म्हणतात मी समजू शकते शुभा, अगं संसारी बायका आपण, आयुष्यभर सासर आणि माहेर या तळ्यात मळ्यातल्या खेळ खेळत राहतो आपण. म्हणजे बघ ना, संसाराच्या जबाबदाऱ्या टाकवत नाहीत आणि माहेरची ओढ काही सुटत नाही आपली असं म्हणतात. खरंच आहे, बाईचं दुःख असंच आहे ना, चालायचंच. पण आता मी आली आहे ना, आता काही काळजी करू नकोस, रिलॅक्स असं म्हणून म्हणतात. बरं ताई तुम्ही काही खाणार आहात का, म्हणजे पोळी भाजी आहे. नाही नको, आमचं प्रवासात खाणं झालं आहे, गरम करून देऊ का पोळी भाजी. भाऊजी तुम्हाला तरी आमटी भात सुद्धा आहे, देऊ का गरम करून. नाही नाही खरंच काही नको असं म्हणतात. अगं तू बस ना गं ताई असं म्हणून बसवलं जातं. शम्मू काय काय म्हणतेस, तुला हवंय का काही, लहानपणी खायचीस तसं गुळतूप चपातीचा रोल. नको नको आत्ता नको, आत्ता भूक नाही असं म्हणते आणि मग हसते. आणि समीर तेवढ्यात दार उघडून बाहेर येतोय आणि तो आधी चिडलेला असतो कारण सीमानं त्याचं डोकं पिकवलेलं असतं. पण बाहेर या सगळ्यांना तो बोलताना बघतो आणि त्याचा मूळ क्षणात चेंज होतो आणि मग तो ओरडतो प्रभा मावशी आता तिथूनच हॅलो करणार आहेस का असं म्हणून विचारते. आणि इथे आधी पाया पड माझ्या असं म्हणतो आणि ए शमू असं म्हणून शमिकाला हे करतो आणि मग असं नमस्कार करतो आणि माझं गोडूलं बाळ ते असं म्हणून गालबिल धरले जाते. आणि मग शमिकाला पण तो जवळ घेतो. बघ शमिका असं मावशीच्या पाया पडायचं असतं, नाहीतर मिठ्या मारायच्या नसतात, नुसती मिठ्या मारत बसलीस असं वगैरे इथं सांगितलेलं आहे. आणि सगळे आनंद खुश झालेत. आणि मग शमिका म्हणते ए कमॉन नाही, आता सम्या दादा काही बाळ नाही, आता त्यालाच एक बाळ आहे असं म्हणतं आणि हसते बरं का. आणि मग तरी सुद्धा इकडे छान वातावरण फ्रेश झालेलं आहे. समीरचा मूड चेंज झाला आहे, चेष्टा मस्करीला ऊत येणार आहे. आता बघू पुढे काय काय होतंय ते. मग आई म्हणते, इथे मावशी म्हणते गप ग, माझा पहिला भाचा आहे तुझा समीर दादा, त्यामुळे माझ्यासाठी तो कायम बाळच राहणार आहे. ढुंगण धुतलंय मी त्याचं लहानपणी असं म्हणते. इव आई विचार हवं तर असं म्हणते आणि हसायला लागतात बरं का सगळे. आणि आता वातावरण फ्रेश झालं, आता मावशी बोलल्यासारखे वाटते होय की नाही, सगळं वातावरण प्रसन्न झालं असं म्हणून इकडे हसतात. मग समीर इकडे नमस्कार वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो इकडे मजा मस्तीच्या वातावरणात अचानक एक आवाज येतो, 1 मिनिट म्हणून. आणि आता सगळे त्या आवाजाकडे बघतायत तर कोण आला असेल, अर्थातच तिकडनं 1 मिनिट असं म्हणत आनंदावर मीठ टाकायला इकडे सीमा आलेली आहे. दार उघडून रागानंच अक्षरशः बघते बरं का ती सगळ्यांकडे आणि सगळे तिच्याकडे असे एकदम धक्कादायक नजरेने बघतायत. ही आता रागवून काय बोलते का, काय नेमकं काय होणार, सस्पेन्स आहे बरं का प्रेक्षकांनो. काय होणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. कारण उद्याच्या भागामध्ये ना सीमा काहीतरी वेगळंच बडबडताना दिसते आपल्याला आणि नेमकं ती काय काय बडबडते आणि आई त्याच्यावर काय बोलणार का जाणून घेऊया. त्याच्यानंतर इकडे स्वीटीची वगैरे ओळख करून दिली जाते. सामान एवढंसं का आणि स्वीटी या घरची सून आहे असं म्हणून सांगतात. तोपर्यंत इकडे स्वीटीला ढकललं जातंय मागे आणि मी या घरची थोरली सून आहे असं म्हणून ती सांगते. बघूया काय होणार. त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा. आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.